आजच्या मननासाठी आपण सुरुवातीला एक वचन म्हणून एक वचन आपण पाहूया आणि त्यानंतर जे आहे आपण आपल्या मुख्य माझ्या विषयाकडे आपण येऊया. कृपा करून इफिसकारास पत्र त्याचा 6वा अध्याय आपण काढूया. इफिसकारास पत्र त्याचा 6वा अध्याय आणि वचन 10च्या वरचं हेडलाईन्स मी वाचतो. माझ्याकडे रामाबाईंचं भाषांतर आहे, त्यामुळे त्याचं हेडलाईन्स दिलेला आहे, शीर्षक दिलेलं आहे. पाच इथं असं लिहिलेलं आहे, इफिशियन्स चॅप्टर नंबर 6 अँड वर्स नंबर 10. ख्रिस्ती मनुष्याचे आत्मिक युद्ध व देवाने पुरवलेली शस्त्र सामग्री. ख्रिस्ती मनुष्याचे आत्मिक युद्ध व देवाने पुरवलेली शस्त्र सामग्री. पहिलं एक वचन मी वाचतो. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. 11 वचन. सैतानाच्या कपटी युक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये विश्वास ठेवतो, प्रभूवरती विश्वास ठेवतो, आपल्याला वेगवेगळे शीर्षक देण्यात येतात. उदाहरणार्थ, आम्ही प्रभूचे सेवक आहात, किंवा आम्ही देवाची मुलं आहोत, किंवा आम्ही देवाचे दास आहोत. इव्हन प्रेषित पौल देखील त्याच्या पत्रांमध्ये तो या सगळ्या शब्दांचे तो वर्णन करतो. तो लिहित असताना म्हणतो की मी प्रभूचा दास आहे, मी प्रभूचा सेवक आहे, आणि मी ह्या सगळ्या गोष्टी. परंतु या ठिकाणी या वचनांमध्ये आम्ही प्रभूचे एक सैनिक आहोत. वी आर द सोल्जर्स. आम्ही प्रभूचे एक सैनिक आहोत. आणि सैनिक म्हणल्यानंतर प्रियांनो, आम्हाला कुणासंगती तरी लढाई करायची आहे. आम्हाला लढाई करायची आहे. वी आर इन द बॅटल फील्ड. आम्ही रणभूमीमध्ये आहोत. आणि रणभूमीमध्ये असताना आमचा जो शत्रू जो आहे, आणि त्या शत्रूचं नाव आहे सैतान, त्याच्या संगती आम्हाला जे आहे लढाई करायची आहे. आणि आम्ही कशा प्रकारे युद्ध करू शकतो, किंवा आम्ही कशा प्रकारे युद्ध करायला पाहिजे. आणि आज सकाळच्या वेळेस प्रियांनो, ह्याच युद्धाच्या संदर्भामध्ये एक सैनिक या नात्याने मी एक शास्त्रभाग आपण आज सकाळच्या वेळेस आपण पाहूया. आणि हे जे युद्ध जे झालेलं होतं, हे जुन्या काळामध्ये हे युद्ध होतं, आणि फार प्रसिद्ध ते युद्ध झालेलं होतं. तर कृपा करून माझ्या संगती तुम्ही पहिले शमूएलाचं पुस्तक 17वा अध्याय काढा. 1 सॅम्युएल चॅप्टर नंबर 17. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये 17वा अध्यायामध्ये त्या ठिकाणी युद्ध आहे. माझ्याकडे रमाबाईंचं भाषांतर असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं शीर्षकच दिलेलं आहे, गलियात व दावीद यांचे युद्ध. जो गोलियात जो होता त्याचे व दाविदाचे युद्ध आहे. आपण जर बारकाईने हा शास्त्रभाग जर वाचला प्रियांनो, तर 3 विभागामध्ये ह्याचं वर्णन करण्यात येतं. पहिलं म्हणजे 1 ते 11 वचन. पहिलं 1 ते 11 वचनामध्ये शत्रूचं वर्णन आहे, म्हणजे गोलियाताचं वर्णन आहे की तो गोलियात कसा होता. आणि त्यानंतर जे आहे पहिल्या 11 वचनानंतर 12 वचनापासून ते पार ज्याला आपण म्हणूया की 39 वचनापर्यंत दावीद जे आहे ते आव्हान स्वीकारतो. म्हणजे गोलियाता संगती युद्ध करण्याचं तो आव्हान स्वीकारतो. आणि 40 पासून तर 58 पर्यंत, म्हणजे 40 ते 58 पर्यंत आपण दावीद आणि गोलियात ह्यांच्यातलंच आम्ही युद्ध ते पाहतो. परंतु आज सकाळच्या वेळेस प्रियांनो, माझा विषयाचा शीर्षक आहे, टायटल आहे की ते म्हणजे सिक्रेट ऑफ डेव्हिड्स विक्टरी. म्हणजेच दाविदाच्या विजयाचं रहस्य. कसा दावीद जो आहे त्या युद्धामध्ये कसा तो विजयी झाला. आज सकाळच्या वेळेस प्रियांनो, तुम्हाला आणि मला सुद्धा हे एक आव्हान आहे किंवा एक उदाहरण आहे की आम्ही सुद्धा एक वॉर फील्ड मध्ये आहोत. आम्ही सुद्धा युद्धामध्ये आहोत, आणि आम्हाला सुद्धा त्या शत्रू संगती, त्या शैतानाबरोबर आम्हाला देखील लढायचं आहे. परंतु आम्ही कशा प्रकारे लढू शकतो, आम्ही कशा प्रकारे त्याला फेस करू शकतो, आम्ही कशा प्रकारे त्याचा मुकाबला करू शकतो. आज सकाळच्या वेळेस प्रियांनो, दाविदाच्या उदाहरणाकडून काही गोष्टी, 3 महत्वाच्या गोष्टी मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे प्रियांनो. पहिली गोष्ट पहा. पहिली गोष्ट जी आहे, आपण 17वा अध्याय जर पाहाल तर म्हणजे जेव्हा दावीद
ऍक्च्युली लढाईला येतो, ज्यावेळेस तो फील्डवरती येतो, तोपर्यंत जवळजवळ निम्मा अध्याय जो आहे संपलेला आहे. तो ऍक्च्युली ज्या वेळेस तो येतो, तो ते वचन आहे 26 वचन. 26व्या वचनाच्या पर्यंत दावीद पिक्चर मध्ये नाहीये. 26व्या वचनाच्या नंतर दावीद जो आहे पिक्चर मध्ये आलेला आहे. आणि त्याच्या अगोदर हे सगळं इस्रायली लोक आणि ते जे सगळं गोलियाचं सगळं त्या ठिकाणी त्याचं संभाषण आहे. 26व्या वचनाच्या नंतर जो आहे दावीद पिक्चर मध्ये आलेला लढाई करण्यासाठी. हा, परंतु तुम्ही जर बारकाईने जर पाहाल प्रियानो, 26व्या वचनापर्यंत म्हणजे 17वा अध्याय आणि 26व्या वचनापर्यंत कोणीही देवाचं नाव घेतलेलं नाहीये. मग ते इस्रायलचा लोक सैनिक असून द्या, शौल असून द्या, कोणीही देवाचं नाव घेतलेलं नाहीये. परंतु जसा दावीद त्या रणांगणामध्ये आलेला आहे, लढाईच्या मैदानामध्ये आलेला आहे, दाविदाने मी मोजत होतो प्रियानो, 8 ते 9 वेळा, म्हणजे 26व्या वचनापासून ते पुढे जर तुम्ही पाहाल, जवळजवळ 8 ते 9 वेळा दाविदाने जे आहे देवाचं नाव घेतलेलं आहे. ज्यावेळेस दावीद त्या लढाईच्या मैदानामध्ये आला, त्याने ओळखून घेतलं की हे जे लढाई जे आहे, हे जे युद्ध जे आहे ना, हे माझं आणि गोलियाचं नाहीये, हे वास्तविक पाहता हे देवाचं युद्ध आहे. पहा, एक वचन मी तुमच्या समोर मी ठेवत आहे. वचन नंबर 43. पहा गोलियात कशा प्रकारे तो मीन्स हे करत आहे, बोलत आहे. वचन नंबर 43. तेव्हा तो फलिस्टी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे का, म्हणून तू काट्या घेऊन माझ्याकडे आलास? क्वेश्चन मार्क. आणि पुढे, आणि त्या फलिस्ट्याने आपल्या देवाच्या नावाने दाविदाला शाप दिला. त्या फिलिस्त्यानी देवाचं नाव घेऊन दाविदाला त्यांनी शाप दिलेला आहे. दावीद काय करतोय बघा, त्याची तुलना जर आपण पाहाल तर वचन नंबर 47 बघा, त्या ठिकाणी आहे, मग असे झाले की तलवार व भाला ह्याच कडून यहोवा तारण देईल असे, यहोवा तारण करीत आहे असे ह्या सर्व समुदायाने जाणले, कारण लढाई यहोवाची आहे. ही जी लढाई जी होती प्रियानो, दाविदाने ओळखून घेतलं की हे गोलियात आणि माझं युद्ध नाहीये. हे जे लढाई जी आहे, हे जे युद्ध जे आहे ना, हे त्याचा देव आणि माझा देव ह्या दोघांमध्ये आहे. आणि ज्यावेळेस दाविदाला समजलं की ही लढाई देवाची आहे, म्हणून दावीद जे आहे त्या युद्धामध्ये देवाचं नाव तो घेतोय. आणि एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर जवळजवळ 8 ते 9 वेळा दावीद जे आहे आपलं नाव, परमेश्वराचं नाव त्या ठिकाणी तो घेतोय. प्रियानो, ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट कळते की ज्यावेळेस आम्हाला समजतं की आमचा जो परमेश्वर जो आहे तो ह्या शत्रूपेक्षाही मोठा आहे, त्यावेळेस आम्ही जे आहोत, आम्ही आमचं नाव त्या युद्धामध्ये आम्ही घेतो. आम्हाला ओळखून आम्हाला समजतं की आमचा परमेश्वर जो आहे ना, सैतानापेक्षाही मोठा आहे. तो कितीही बलाढ्य असून द्या, परंतु आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. आणि दाविदानी न काय कुणाला घाबरता, त्यांनी हे नाही पाहिलं की ह्याच्या अगोदर कुणी घेतलेलं नाहीये, मग मी काय घेऊ, देवाचं नाव नाही. दाविदानी ठामपणे देवाचं नाव घेतलेलं आहे. तो म्हणला की ही लढाई देवाची आहे, मी देवाचं नाव घेऊन आलेलो आहे, माझ्या त्या देवावरती पूर्ण विश्वास आहे, भरोसा आहे. आणि म्हणून दावीद जो आहे तो गोलियाता समोर देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी उभा तो राहिलेला आहे. प्रियानो, सकाळच्या वेळेस तुम्हाला मला सुद्धा एक आव्हान आहे. जरी आमचा शत्रू फार हुशार आहे, फार चालाक आहे, कदाचित ह्या वर्षामध्ये, मागच्या वर्षामध्ये कदाचित त्यांनी आम्हाला मात दिला असेल, काय असेल, XYZ आपलं कारण असेल, हा, परंतु या नवीन वर्षामध्ये आम्ही जात असताना आपल्या आत्मिक जीवनामध्ये आमचा प्रभू त्या शत्रूपेक्षाही फार श्रेष्ठ आहे, फार थोर आहे. दाविदाप्रमाणे प्रियानो, आम्ही देखील न झिजकता, न घाबरता, न डगमगता आम्ही आमचं प्रभूचं नाव घेऊन त्या लढाईच्या मैदानामध्ये उभे राहूया. कोणी काय बोले, काही हरकत नाही, आम्ही आमचं प्रभूचं नाव घेऊया. दाविदाने देखील प्रभूचं नाव घेतलं आणि त्या ठिकाणी तो उभा राहिला. दुसरी गोष्ट, मला पटापट आपला वेळ संपत आहे म्हणून मी पटपट घेतो प्रियानो. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस दाविदाने ठरवलं की मी लढाईच्या मैदानामध्ये मी दाविदासंगती युद्ध करणार आहे, लगेच त्या ठिकाणी ऑब्जेक्शन झालेलं आहे. ऑब्जेक्शनला मराठीमध्ये पटकन मला शब्द आठवत नाही, विरोध झाला त्याला. आणि ते विरोध जे आहे कुणाकडून झालाय माहितीये का? बघा, त्या ठिकाणी आहे ते वचन बघा,
ते जे वचन जे आहे ते हा 28वा वचन 28th वर्स बघा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि तो त्या माणसांची बोलत असता त्याचा वडील भाऊ आलियाब ह्याने ऐकले. तेव्हा आलियाब दाविदावर रागे भरून बोलला, तू इकडे का आलास? आणि तू लहान कळप रानात कोणत्या हाती कुणाच्या हाती तू दिला? तुझा गर्व व तुझ्या अंतकणाची दुष्टाई मी जाणतो. लढाई पाहायला तू आला आहेस. ज्यावेळेस दाविदाने ठरवलं की मी गोलियाताबरोबर युद्ध करणार आहे, लगेच त्या ठिकाणी त्याला विरोधाचा सामना करावा लागला. प्रियानो, आज सकाळच्या वेळेस तुम्हाला मला सुद्धा हे एक आव्हान आहे. ज्यावेळेस आम्ही ठरवतं की आम्ही प्रभूसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, प्रभूसाठी आमच्या मंडळीमध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे. कालच आम्ही ऐकलंय की इतके वर्ष झालेले आहेत, मंडळी जी आहे एक 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 मृत अवस्थेमध्ये आहे, पुष्कळ दिवस झालेले आहेत. आणि त्या मलाकीच्या पुस्तकातून आपल्या बंधूंनी बोलले की एकदम डेड अवस्थेमध्ये झालेली आहे. आणि अशा वेळेस कदाचित एखाद्या बंधूच्या मनामध्ये येत असेल की नाही, आम्ही आमच्या मंडळीमध्ये संजीवनाचं कार्य करू, आपण उठूया, आपण काहीतरी करूया प्रभूसाठी. जसं की ते जरुबाबेल आणि एझरा आणि नेहेमायानी केलं, ते उठले, प्रभूसाठी मंदिर बांधले. तसं प्रियांनो, मंडळीमध्ये कुणाच्या तरी मनामध्ये येत असेल की आपण उठूया, आपण प्रभूसाठी काहीतरी करूया, मंडळीमध्ये पुन्हा एकदा काहीतरी करूया, हा परंतु त्याच ठिकाणी विरोध होईल प्रियांनो. आणि ते विरोध बाहेरून नाही, मंडळीमधून. दाविदाचा विरोध झाला त्याच्या सख्या भावाकडून, थोरल्या भावाकडून. आणि त्या थोरला भाऊ जो आहे तो त्याचा विरोध करीत होता. तू का आलास? प्रियानो, लक्षामध्ये असून द्या, ज्यावेळेस आम्ही आमचं प्रभूचं काम करायचं ठरवतो त्यावेळेस विरोध हे होणारच. हा परंतु विरोध होत असताना कृपा करून निराश होऊ नका. मला जस्ट मी विचार करीत होतो प्रियानो, समजा दावीद निराश झाला असता आणि निराश होऊन आपल्या भावाला म्हणाला असता की ओके फाईन, तुम्ही म्हणताय की मी इथं आलेलो आहे तुमचे सगळं मजा बघण्यासाठी, एक काम करा, मी जो नाश्ता आणलेला आहे तुमच्यासाठी हे तुम्ही घ्या आणि मला जाऊ द्या. समजा तसं झालं असतं तर काय झालं असतं बंधू एबेनेझर? त्या लढाईमध्ये सपोज दावीद निराश होऊन घरी गेला असता आणि म्हणाला असता की आता मी काय करू, मी तुमचे मदत करत होतो, ठीक आहे, तुम्हाला नाही पाहिजे, मी जातो, माझं काम, ऍक्च्युली मी काय योद्धा नाहीये, मी मेंढपाळ आहे, तुम्हीच म्हणताय ना मेंढरा, मी चाललो घरी. तर काय झालं असतं त्या युद्धाचं शेवट? प्रियांनो, पुष्कळ वेळा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात. आपल्याच मंडळीतले लोक, आपलेच लोक आमच्या विरुद्ध बोलतात विनाकारण. त्याला काय पॉइंट नसतं, बेसलेस पॉइंट आहे ते. काही त्या विरुद्ध ह्याला काही विरोध करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. इट्स अन बेसलेस पॉइंट. विनाकारण कुणाला तरी पाठीमागं खेचायचं, विनाकारण कुणाचं तरी मनोबल कमी करायचं, काहीतरी तो बंधू किंवा ती बहीण करते त्याला सपोर्ट न करता आम्ही त्याच्या चुका काढत बसायचा. हा, परंतु एक गोष्ट दाविदाने चांगली केली. काय केलं माहितीये का दाविदाने? त्या भावाने त्याला प्रश्न केल्यावर बघा तिथं खाली लिहिलेलं आहे 29 वचन 29. तेव्हा दावीद म्हणाला, मी आता काय केले, काही कारण नाही काय? मग तो त्यांच्या जवळून दुसऱ्याकडे वळून तसेच बोलला. दावीद त्या ठिकाणी उभा नाही राहिला, दावीद तिथून निघून गेला आणि तिथं तो वाद घालत बसला नाही. त्यानं नीतिस्तोत्रामध्ये एक वचन आहे, गोड उत्तर कोप हटवते परंतु कठोर भाषण क्रोध चढवते. नीतिस्तोत्र 15:1 मध्ये आहे, गोड उत्तर क्रोध शमवते. प्रियानो, जरी आम्ही एका युद्धामध्ये आहोत, लक्षामध्ये असून द्या प्रियानो, एक मुद्दा फार महत्वाचा आहे, आम्ही ऑलरेडी एका युद्धामध्ये आहोत. आम्ही अगोदरच सैतानाबरोबर आमचं युद्ध चालू आहे. हा, ते युद्ध चालू असतानाच आम्ही दुसरं युद्ध एका बंधू संगती किंवा एखाद्या बहिणी संगती आम्ही कधी करता कामा नाही. आम्ही ऑलरेडी एका युद्धामध्ये आम्ही आहोत आणि ते युद्ध चालू असताना आपल्या बंधू संगती किंवा आपल्या बहिणी संगती आम्ही युद्धामध्ये असता कामा नाही. एक युद्ध चालू आहे, तेच चालून द्या. ह्या युद्धामध्ये आम्ही पडता कामा नाही. आणि म्हणून प्रियानो, माझा
दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे आम्ही देवावरती आम्ही अवलंबून असायला पाहिजे. आम्ही आमच्या प्रभूकडे बघूया. आम्ही निराश होता कामा नाही. जर का आम्ही वचनामध्ये जर आमचं भक्कम आहे, वचनानुसार आम्ही करत असेल, काही काही विरोध होऊन द्या, आम्ही निराश होता कामा नाही. निराश होऊन आम्ही घरी येता कामा नाही. नाही, माझ्या मंडळीमध्ये मला कोण स्वीकारित नाही, माझ्या संगीत व्यवस्थित बोलत नाही, मला ते फार कॉर्नर करतात, मला नाही ते बोलतात, हा म्हणून मी आता कोणत्या सभेमध्ये भाग घेणार नाही, मी जे आहे गप जाणार, बसणार आणि मी येणार. कृपा करून हे ऍटिट्यूड चांगलं नाहीये. आम्ही प्रभूसाठी उभं राहूया. बोलतील, हा परंतु आमचं युद्ध जे आहे ना सैतानाबरोबर आहे, तिथं आपलं लक्ष असून द्या. तिथून आपण कॉन्सन्ट्रेट करूया आणि प्रभू जे आहे नक्की आम्हाला यश देणार आहे. प्रियानो, दावीद तो घरी गेला नाही, निराश होऊन घरी गेला नाही. हा परंतु सरते शेवटी ज्यावेळेस तो युद्ध संपून घरी गेला त्यावेळेस त्याच्या हातामध्ये काय होतं? दाविदाच्या हातामध्ये काय होतं? गोलियाताचं शिर. हा प्रभू आमचा सन्मान करेल प्रियानो. आम्ही शेवटपर्यंत जर टिकून राहिलो ना, नक्की प्रभू आम्हाला त्या युद्धामध्ये तो आम्हाला विजयी दिल्याशिवाय राहणार नाही. तो आम्हाला विजयी देईल. आणि दाविदाने गोलियाताचं शिर घेऊन, त्याचं मुंडकं घेऊन तो घरी गेला. प्रियानो, प्रभू नक्की आम्हाला या वर्षामध्ये आम्हाला सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. तिसरा मुद्दा मी पटकन पाहतो प्रियानो. ज्यावेळेस दाविदाने ठरवलं की ठीक आहे, आता माझा भाऊ बी मला विरोध करतोय पण मी लढायला मी उतरणार आहे, हा परंतु लगेच ही गोष्ट शौल राजाला समजली आणि शौल राजा सुद्धा त्याला विरोध करू लागला. शौल राजा सुद्धा म्हणाला, अरे बाबा, तू तर लहान आहे, तू कवळा तरुण आहे, तुला काय अनुभव नाहीये, तो जो आहे ना फार बलाढ्य आहे, तो एकदम स्ट्रॉंग मॅन आहे, तुला अजून अनुभव नाहीये या गोष्टीचा, तू कधी लढाई केली नाही, तुला कसं जमणार? प्रियानो, ह्या गोष्टी तुम्हाला मला सुद्धा आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला फेस कराव्या लागल्या असतील. कदाचित मला बऱ्याचदा अशा या प्रसंगातून गेला, तुला काय माहितीये, तुला काय माहितीये या क्षेत्रात, तुला माहिती नाहीये, तू लहान आहे अजून. आमचे पप्पा पूर्वी म्हणायचे, अरे तू लहान आहे, तुझे दुधाचे दात पडले नाही अजून. ह्या शब्दांनी पुष्कळ वेळा आपल्याला ऐकण्यात आलेला आहे. हा परंतु या ठिकाणी शौल राजा हा देखील दाविदाला तसं म्हणत आहे की तू लहान आहे. हा परंतु दाविदाने एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. काय सांगितलेली आहे बघा, 34व्या वचनापासून मी ते वाचत नाही, 34 आणि 35 मध्ये दावीद जो आहे त्या गोष्टीचं तो वर्णन करतोय. तो म्हणतोय, मी माझ्या बापाचे मेंढरे राखत असताना 2 प्राणी माझ्या जवळ आले आणि ते होते अस्वल आणि सिंह. त्यांना मी मारून टाकलं आणि मी माझ्या बापाचे कळप जे आहे ना त्यांना मी सुरक्षित ठेवले. प्रियानो, आपण जर बारकाईने जर वाचाल ना, ही गोष्ट जी आहे दाविदाने या ठिकाणी सांगितली, ह्याच्या व्यतिरिक्त दाविदाने अजून कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही. फक्त आता त्याची गरज होती म्हणून दावीद जो आहे ना, ती गोष्ट जी सिक्रेटली घडलेली होती, गुपितमध्ये घडलेली होती, जी कुणालाच माहिती नव्हती दाविदाच्या व्यतिरिक्त, तो दावीद आता ही गोष्ट या ठिकाणी प्रगट करीत आहे. सकाळच्या वेळेस मला हा तिसरा मुद्दा आपल्या समोर मांडून द्या की ज्या वेळेस आम्ही आमच्या प्रभूवरती गुपित मध्ये सिक्रेटली आम्ही त्याच्यावरती अवलंबून असतो, ज्या वेळेस आम्ही त्याच्या सामर्थ्याचा आम्ही अनुभव घेतो, त्यावेळेस सार्वजनिकरित्या आम्ही प्रभूवरती आम्ही अवलंबून राहू शकतो. का? कारण की त्या प्रभूने जे आहे मला गुपितरित्या कोणी नसताना मला त्यांनी सांभाळलेलं होतं, माझ्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं होतं आणि आता तो प्रभू जो आहे मला सर्वांच्या समोर मला जो आहे सांभाळणारा आहे. आणि म्हणून दावीद जो आहे या ठिकाणी जो आहे उघडपणे तो म्हणतोय की नाही, मी माझ्या प्रभूचं नाव घेऊन मी जात आहे. कारण की का? त्यांनी मला पूर्वी ज्या ठिकाणी कोणी नव्हतं, ज्या ठिकाणी फक्त मेंढर आणि मी होतो, त्या प्राण्यांपासून, त्या वाईल्ड अॅनिमल्स पासून त्यांनी माझं संरक्षण केलेलं होतं. आता या ठिकाणी सुद्धा प्रभू माझं संरक्षण करणार आहे. प्रियानो, हा विश्वास तुमच्या आणि माझ्या असून द्या. आज सकाळच्या वेळेस प्रियानो, बंद करण्याच्या अगोदर मला 2-3 मुद्दे आपल्या समोर ठेवायचे आहेत. तुमचं आणि माझं खाजगी जीवन कसं आहे, प्रायव्हेट लाईफ, तुमचं आणि माझं जीवन कसं आहे.
खरोखर प्रियांनो, आम्ही दाविदाप्रमाणे आमच्या खाजगी जीवनामध्ये आम्ही आमच्या प्रभूवरती एवढं अवलंबून आहोत का? दावीद जो होता अवलंबून होता. दाविदाने हे पाहिलं नाही की कोण मला मदतीला येतंय का या सिंहाला मारण्यासाठी, त्या अस्वलाला मारण्यासाठी. नाही, दावीद प्रभूचं नाव घेऊन गेला आणि त्या दोन्ही प्राण्यांना त्यांनी मारला आणि त्याचं कळपाचं संरक्षण केलं. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस तुमचा आणि माझा संबंध आमच्या प्रभूवरती असा असायला पाहिजे, गुपितरित्या एकदम स्ट्रॉंग. ज्यावेळेस तो सैतान येईल त्यावेळेस आम्ही आक्रमण करायला आम्ही मागं पुढे बघणार नाही, कारण की काय, प्रभू माझ्या बरोबर आहे. म्हणून दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रियांनो, ही खात्री, हा विश्वास जो दाविदामध्ये होता तो तुमच्या आणि माझ्यामध्ये असून द्या. तोच प्रभू आहे, तो काय बदललेला नाहीये. प्रियांनो, त्या विश्वासाने आम्ही जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि दुसरी गोष्ट, दाविदाने ते जे युद्ध जे आहे, जसं मी सांगितलं, हे युद्ध देवाचं आहे. हे देवाचं युद्ध आहे आणि आम्ही एक सैनिक म्हणून आम्ही आमच्या देवाच्या बरोबर आहोत. आमचा जो कमांडर इन चीफ आहे तो फार फार तो एकदम प्रभावशाली आहे. त्यांनी या सैतानाला हरवलेला आहे. एक हरवलेला शत्रू आमच्या समोर आहे. जरी तो या वर्षामध्ये आम्हाला फार मोठा दिसत असेल, समस्या फार मोठी आपल्याला दिसत असेल, पण सरते शेवटी तो शत्रू हरलेला आहे, पराभूत झालेला आहे. आम्ही सुद्धा त्या सैतानाला हरवू शकतो. एक मुद्दा सांगून मी समाप्त करतो ब्रदर. ज्या वेळेस ते युद्ध सुरू झालं, सगळेच्या सगळे लोक त्या गोलियाताला असे वरती मान करून पाहत होते, कारण की का, त्याची हाईटच तेवढी होती. त्याची हाईट जी होती, मी मोजत होतो, जवळजवळ 15 ते 20 फूट. म्हणजे एक फ्लॅटचा जो माळा जो असतो, कम्प्लिटली ते उभा राहिला तर कम्प्लिटली त्याचं डोकं जे आहे ते स्लॅबला लागेल, एवढं त्याची हाईट होती. आणि त्यापेक्षा उंच म्हणलं तरी चालेल. परंतु हे सगळे लोक त्याच्यावरती ते पाहत होते. परंतु ज्यावेळेस ते युद्ध संपलं, दावीद त्या गोलियाताच्या कुठे होता माहितीये का? ते शेवटचं वचन वाचूया आणि आपण बंद करूया प्रियानो. 51 वर्स नंबर 51, तिथं असं लिहिलेलं आहे, मग दावीद धावला व त्या फॅलिस्टाईनवर उभा राहिला. त्या गोलियाताच्या वरती तो उभा राहिला. तो खाली पडला आणि खाली पडून त्यांनी पाय जे आहे त्याच्यावरती ठेवला आणि तो उभा राहिला. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस त्याचे युद्ध जे आहे आम्ही जिंकू शकतो, पण ते कधी? आम्ही आमच्या प्रभूवरती अवलंबून राहून, प्रभूवरती विश्वास ठेवून, प्रभूवरती आमचं जे आहे खाजगी आमचं आयुष्य प्रभू बरोबर कसं आहे हे पाहून आम्ही आमच्या प्रभू संगती हा विजय जो आहे आपण घेऊ शकतो. प्रभू करो आणि सुंदर अशा वचनावर आशीर्वाद देव.